हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे ॲटम्स अँड मॉलिक्यूल. तर लेक्चरला सुरू करायच्या अगोदर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा अँड लाईक करा, शेअर करा. थँक्यू. सो लेट्स स्टार्ट. स्मॉलेस्ट युनिट. फॉर एक्झाम्पल, एक वॉल आहे, एक भिंत आहे. ती कशापासून बनली आहे? तर ती ब्रिक्सपासून बनलेली आहे. 92 हा नंबर आहे. हा कशापासून बनलेला आहे? डिजिटपासून. 9 अँड 2 हे दोन डिजिट एकत्र आले आणि 92 नंबर बनला. एखादा वर्ड घ्या, कॅट. कॅट कशापासून बनलेला आहे? लेटर्सपासून. CANT या स्मॉलेस्ट लेटरपासून कॅट हा वर्ड्स बनला. तर ब्रिक, डिजिट, लेटर हे काय झाले? स्मॉलेस्ट युनिट झालं. तसंच आपण जर का सॉल्टला अंडर दी मायक्रोस्कोप बघितलं तर त्यामध्ये दोन ॲटम आहेत, एक सोडियमचा आणि एक क्लोरीनचा. तसंच शुगरमध्ये एक कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे 3 ॲटम आहे आणि वॉटरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे 2 ॲटम आहेत. तर सोडियम आणि क्लोरीन हे स्मॉलेस्ट युनिट झाले सॉल्टचे. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे स्मॉलेस्ट युनिट झाले शुगरचे आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे स्मॉलेस्ट युनिट झाले वॉटरचे. तर आपण बघितलं ब्रिक्स हा वॉलचा स्मॉलेस्ट युनिट आहे, डिजिट हे नंबरचा स्मॉलेस्ट युनिट आहे आणि लेटर हा वर्ड्सचा स्मॉलेस्ट युनिट आहे. आणि सोडियम आणि क्लोरीनचे ॲटम हे सॉल्टचे स्मॉलेस्ट युनिट आहे. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनचे ॲटम हे शुगरचे स्मॉलेस्ट युनिट आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे ॲटम हे वॉटरचे स्मॉलेस्ट युनिट आहे. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ एनी मॅटर इज कॉल्ड ॲन ॲटम. कोणत्याही पदार्थाचा सगळ्यात लहानसा भाग म्हणजेच ॲटम होय. आपण ॲटमची डेफिनेशन पाहिली. ॲटमची डेफिनेशन काय आहे? द स्मॉलेस्ट युनिट ऑफ एनी मॅटर इज कॉल्ड ॲन ॲटम. आता आपण मॉलिक्यूलला समजून घेऊया. त्या अगोदर आपण काही एक्झाम्पल बघूया ॲटमचे. तर मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये एकूण 118 एलिमेंट्स आहे. 118 एलिमेंट्समध्ये आपण ॲटमचे एक्झाम्पल बघूया. हायड्रोजनचा एलिमेंट हा हायड्रोजनच्या ॲटमपासून बनलेला आहे. सोडियमचा एलिमेंट हा सोडियमच्या ॲटमपासून आणि कार्बनचा एलिमेंट हा कार्बन ॲटमपासून. क्लोरीन एलिमेंट हा क्लोरीन ॲटमपासून बनला. आपला नेक्स्ट टॉपिक आहे व्हॉट इज अ मॉलिक्यूल. मॉलिक्यूल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, 2 ब्रिक्स जर का कंबाईन झाले तर वॉलचं फॉर्मेशन झालं. 2 डिजिट 2 आणि 9 जर का कंबाईन झाले तर 92 नंबरचं फॉर्मेशन झालं. 3 लेटर्स TA अँड C हे जर का कंबाईन झाले तर वर्ड्स कॅट या वर्डचं फॉर्मेशन झालं. त्याचप्रमाणे 2 ॲटम, ऑक्सिजनचा ॲटम आणि हायड्रोजनचा ॲटम कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन होते. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 3 ॲटमचं कॉम्बिनेशन होतं. या 3 ॲटम एकत्र येतात आणि शुगरचं मॉलिक्यूलचं फॉर्मेशन होते. 2 ॲटम क्लोरीन आणि क्लोरीन हे 2 क्लोरीनचे ॲटम जर का एकत्र आले, कंबाईन झाले तर क्लोरीन 2 गॅसचं फॉर्मेशन होतं, क्लोरीन मॉलिक्यूलचं फॉर्मेशन होतं. सो व्हेन 2 or more ॲटम कंबाईन टुगेदर केमिकली दे फॉर्म अ मॉलिक्यूल. वरती दिलेल्या एक्झाम्पलप्रमाणे आपण बघितलं की जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट, ॲटम जेव्हा एकत्र येतात आणि त्यांच्यापासून जो प्रोडक्ट फॉर्म होतो त्यांना आपण मॉलिक्यूल असे म्हणतो. सो व्हॉट इज द मॉलिक्यूल? व्हेन 2 or more ॲटम कंबाईन टुगेदर केमिकली दे फॉर्म अ मॉलिक्यूल. हिअर आर सम एक्झाम्पल ऑफ मॉलिक्यूल. ऑक्सिजन गॅस मॉलिक्यूल. 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. 2 ऑक्सिजनचे ॲटम एकत्र येऊन ऑक्सिजन गॅस मॉलिक्यूलचं फॉर्मेशन झालं. क्लोरीन गॅस मॉलिक्यूल. 2 ॲटम ऑफ क्लोरीन. 2 क्लोरीनचे ॲटम एकत्र आले आणि क्लोरीन गॅसचं फॉर्मेशन झालं. कार्बन डायऑक्साईड गॅस मॉलिक्यूल. 1 ॲटम हा कार्बनचा आणि 2 ॲटम हे ऑक्सिजनचे एकत्र आले आणि कार्बन डायऑक्साईड गॅसेस मॉलिक्यूलचं फॉर्मेशन झालं. हिअर आर सम एक्झाम्पल ऑफ मॉलिक्यूल. तर आपण बघितलं व्हॉट इज ॲटम आणि व्हॉट इज मॉलिक्यूल. सो व्हॉट इज मॉलिक्यूल? मॉलिक्यूल इज अ when 2 or more atom is chemically combined and form a molecule. An atom is the smallest unit of any matter. Any particle is called as atom. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.